आपण लाभार्थ्यांची पात्रता पाहू। पात्रता म्हणजेच आपले निकष। त्याच्यामध्ये पहिली अट की 21 ते 65 या वयोगटासाठीच्या महिला त्या पात्र राहतील। त्याच्यामध्ये आपण पाहिलं की रॅशन कार्ड पाहिजे आपल्याला, मेन पिवळे किंवा केशरी रॅशन कार्ड। ते जर नसेल तर आपण 2.5 लाखाच्या कमी आपलं उत्पन्न असावं। त्यानंतर आदिवास आहे, म्हणजे महाराष्ट्राची योजना आहे तर ऑब्वियसली महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पाहिजे। तर त्याच्यामध्ये आपल्याला जर नाव नसेल किंवा मग आदिवास नसेल तर त्याच्या बदल्यात आपण 15 वर्षाखालचं रॅशन कार्ड दाखवू शकतो। आणखी मतदान कार्ड, परत टीसी किंवा बोनाफाईड या पर्यायी व्यवस्था उपलब्ध केल्यामुळे आपल्याला अर्ज भरणं सोपं जाणार आहे। त्याच्यानंतर आधार कार्ड, आपल्याला नाव नोंदणी ही जे आधारवर नाव आहे, जी जन्मतारीख आहे त्याच्याच आधारावर आपल्याला सगळं नोंदणी फॉर्म त्याच नावावर भरायचं आहे। त्याच्यानंतर राहिलं हमीपत्र, शेवटचा मेन पॉईंट की हमीपत्र। त्याच्यामध्ये काही अटी आहेत की मी याचा लाभ बाकीच्या योजनेचा घेत नाही किंवा अशा बऱ्याच गोष्टी त्या हमीपत्रामध्ये आपली स्वतःची स्वाक्षरी करून दिलेल्या आहेत। आणि बाकीच्या तर फॉर्म, डॉक्युमेंट या तर अटी आपल्याला फॉर्ममध्ये आहेतच।